अहो ऐका ना, हा बोल ना. आज तुम्ही काय बनवणार आहे? तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर भजे. तर मित्रांनो, मी निलेश, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहे कोथिंबीरचे भजे. खूप दिवसानंतर मी 2 महिने झालं किचनमध्ये मी आलोच नाही, पण आज मला इच्छा झाली कोथिंबीर भजे बनवायची. आज मी माझ्या हाताचे कोथिंबीर भजे बनवून तुम्हाला दाखवणार आहे. पण मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. चला मग येऊया कोथिंबीर भजे. चला मग मित्रांनो, आम्ही ही साफ करून घेतली चांगली आणि पाण्याने 2-3 पाण्याने धुवून पण घेतली आहे. आता याला छोटं छोटं आपण कटिंग करून घेऊया. चला मित्रांनो, आता कोथिंबीर मस्त कापून घेऊया आपण छोटे छोटे. अशी एकदम बारीक करायची आपण कोथिंबीर, कारण कोथिंबीरचे आपल्याला भजे बनवायचे. बघू शकता बघा, असे छोटे छोटे. हा चाकू छोटा आहे, जरा मोठा असता कटिंग करायला पण जरा बरं पडलं असतं. बघा मित्रांनो, आता कोथिंबीर कापून घेतली बघा आम्ही. आता ह्याला काही मसाले लागतील, थोडेसेच मसाले लागतील, ते सांगतो बघा. बघा, लसूण घेतला आहे, काळी मिरी मी थोडीशी कुटून घेतली आहे, आणि हा गरम मसाला आणि मीठ, हळद आणि मिरच्या अशा कापल्यात. याला कुटून घेऊया आपण, कुटून टाकायच्यात. चला मित्रांनो, आपण लसूण असं छोटे छोटे तुकडे कापून घेऊया. बघा, जास्त पण बारीक नाही करायचे आणि मोठे पण नाही करायचे, कारण लसूण थोडेसे कोथिंबीरमध्ये टाकल्यानंतर जरा चव चांगली लागते त्याची, म्हणून एवढे बारीक करायचे. एवढे बारीक असले ना तर कोथिंबीरला चव जरा अजून चांगली लागते. मित्रांनो बघा, आम्ही असे लसूणचे बघा बारीक बारीक तुकडे केले आहेत छोटे छोटे, आणि आता आपण ह्याला कोथिंबीरमध्ये टाकून देऊया. कारण कोथिंबीर भजेमध्ये लसूणच मेन चवीचे लागतात, म्हणून एवढे छोटे छोटे आपण तुकडे केल्यात. चला आता आपण एक काळी मिरी अशी कुटलेली ती टाकून देऊया. काळी मिरीमध्ये पण खरोखरच जास्त चव असते. आणि हा गरम मसाला, आपल्या मिरच्या कुटल्यात बघा, या अशा कुटल्यात, हे पण आपण टाकूया याच्यात. चला आता हे सगळं मिक्स झालं आहे. आता आपण चण्याचं पीठ टाकूया. चण्याचं पीठ हे जास्त टाकायचंच नाही, कारण आपण कोथिंबीर भजे बनवतोय, तर कोथिंबीर भजेमध्ये फक्त चण्याचं पीठ नाही लागलं पाहिजे, कोथिंबीर पण लागली पाहिजे. बरेचसे जण चण्याचं पीठ जास्त टाकून चव खराब करतात, त्यासाठी आपण चण्याचं पीठ कमी टाकू. लागेल तेवढं टाकू आपण. थोडंसं आता चवीसाठी आपल्याला मीठ टाकायला लागेल. मिठाशिवाय मेन चव नाही. चला, हे 2 चमच मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकतो. चला आता पाणी टाकूया, थोडं थोडं टाकूया. जोपर्यंत हे चिकटपणा येत नाही याला, तोपर्यंत आपण टाकूत राहूया पाणी. चला, ह्यात थोडीशी कोथिंबीर जास्त लागते, म्हणून आपण थोडंसं अजून चण्याचं पीठ टाकूया. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण बघायचं हाताला कसं लागतं. आपल्या कोथिंबीर जास्त लागायला लागली, म्हणून आपण अजून थोडंसं चण्याचं पीठ टाकूया. जास्त पण टाकायची जरूरत नाही आपल्याला. बघा, आता जरा घट्ट व्हायला लागलं, चिकटपणा. म्हणजे आपण हे तेलात टाकू ना तर बरोबर आल्लाच जायला पाहिजे, त्यासाठी याला चिकटपणा यायला पाहिजे. बघा असा थोडंसं हलकं अजून पाणी टाकूया. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही मस्त मिक्स केलंय. बघा, लसूण पण दिसतोय. लसूण जरा जास्त टाकला ना तर जरा लसूणनी अजून चव वाढती. चला आता आपण भज्याची तयारी करूया. चला आता आपण कढई ठेवू, गॅस पेटून घेऊया. आता त्याला गरम होऊ द्या. आता तेल टाकू आपण. चला आता आपली कढई गरम झाली, आपण तेल टाकून घेऊया.
चला पाहूया आता आपण असा छोटूसा भजे, आपण कोथिंबीरचे भजे असे टाकून पाहूया की गरम झालंय का नाही. चला अजून तापायला जरा थोडंसं 2 मिनटं लागतील. चला मित्रांनो, आपलं तेल गरम झालंय. आपण आता एक एक छोटे छोटे भजे, कोथिंबीरचे भजे असे सोडून देऊया याच्यात. एकदम छोटे छोटे सोडूया आपण. मोठे मोठे सोडले आतमध्ये शिजत नाही लवकर, म्हणून आपण अशा प्रकारे शिजू देऊया. टाकूया याच्यात. बघा आता लसूण दिसत असेल कोथिंबीरच्या भाजीमध्ये, बघा ह्याच्याने जास्त चव लागते. बघा मित्रांनो, एवढे छोटे छोटे आम्ही करून टाकल्यात छोटे छोटे कोथिंबीरचे भजे. आता यात थोडंसं अजून तापू द्या, मस्त भाजून घेऊया. ओ तुम्ही जेवण बनवायला कसे शिकले? तर मी जेवण बनवायला कसं शिकलो, मी जेव्हा लहान होतो, कमसे कम 10-12 वर्षाचा, तेव्हा पहिले हॉटेलमध्ये लहान पोरांना कामाला ठेवायचे. तेव्हा मी जे कुक असतो त्यांच्याकडेच असं सतत पाहत राहायचो की ते लोक कसं जेवण बनवतात, कसं नाही, काय टाकतात. अशा प्रकारे मी एकदम 10-12 वर्षाचा असताना कमसे कम 200 रुपये 150 रुपये पगार भेटायचा मला. तेव्हा मी त्यांच्यानी असंच शिकायचो. ते लोक शिकवायचे नाहीत, पण ते लोक काय करायचे, जेवण कसं बनवायचे कसं नाही हे सगळं शिकवायचं. तुम्ही बघून बघून शिकले ना? हो, मी बघून बघून शिकलो आहे, म्हणून तर मला चांगलं चांगलं खायला भेटतंय. चला एका साईडने आता आपण पलटी करून घ्या. त्या साईडने आता भाजला असेल, आपण पलटी करून पाहूया. त्याला अजून भाजावं, थोडंसं क्रिस्पी बनवावं. क्रिस्पी झालं की अजून जरा खायला पण चांगलं लागतं, मस्त पण वाटतं. बघा कोथिंबीर भज्यामध्ये मी जास्त चण्याचं पीठ टाकलं नाही, कारण बरेचसे लोक चण्याचं पीठ जास्त टाकून कोथिंबीर भजे जरा चवीला चांगले लागत नाहीत. कारण जास्त चण्याचं पीठ टाकलं ना तर फक्त चण्याचं पीठच लागतं, म्हणून कोथिंबीर भजेमध्ये चण्याचं पीठ कमी प्रमाणात टाकायचं. अजून थोडंसं भाजूया आणि मस्त क्रिस्पी बनवूया आपण. चला मित्रांनो, आपले हे भाजून झाले. आपण आता याला काढूया. बघा अशा प्रकारे क्रिस्पी झालेत. बघा हे बघा क्रिस्पी झाले. असे भाजून घ्यायचे चांगले. थोडंसं जास्त लाल पण नाही करायचे, लाल केल्याने कोथिंबीर करपल्यासारखी लागते आणि कडू लागते. चला हे काढूया आपण. दुसरे आता भजे टाकूया आपण. चला आता सेकंड राऊंड. आता हे दुसरे भजे टाकू आपण. 3 भजे कोथिंबीरचे असे थोडे थोडे करून सोडून देऊया याच्यात. चला आता ह्याला पण मस्त भाजून घेऊया. थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत, जास्त पण ब्राऊन नाही, कमसे कम एवढंसं तरी ब्राऊन व्हायला पाहिजे. चला भाजूया जरा, 2 मिनटं वाट बघू आपण. चला मग मित्रांनो, आपले हे पण भजे आता झाले. आता आपण खाऊन पाहूया मस्त आता कसे झाले कसे नाही. तर याला काढून घेऊया. मित्रांनो, आपले बघा कोथिंबीर भजे मस्त तयार झाल्यात, क्रिस्पी पण झाल्यात. खाऊन बघतो जरा. खूपच छान झाल्यात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कोथिंबीर भजेची तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला पूर्णपणे सपोर्ट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो. चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपी. चला बाय.